आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तणाव ही सामान्य गोष्ट झाली आहे. परंतु काही दिवसाचा तणाव आणि सतत किंवा वर्षानुवर्ष जर राहिला, तर याचा आपल्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतो. कारण आपण तणावामध्ये राहिलो तर कार्टिसोल नावाचं हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये तयार होतं आणि हे आपल्या अवयवांवरती थेट परिणाम करतं. जसं की हृदयावरती परिणाम होतो, रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, हृदयावरती अतिरिक्त ताण येतो, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, छातीत जडपणा जाणवतो, मेंदूवरती परिणाम होतो, लक्ष केंद्रित होत नाही, स्मरणशक्ती कमी होते, निर्णय घेण्याची क्षमताही कमी होते, सतत चिंता आणि नकारात्मक विचार वाढतात, नैराश्य आणि चिंता विकार होण्याचा धोका वाढतो, झोपेवर परिणाम होतो, झोप उशिरा लागते, रात्री वारंवार जाग येते, सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो, झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर सुस्ती राहते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वारंवार सर्दी खोकला होतो, संसर्ग लवकर होऊ शकतो, जखमा भरून यायला वेळ लागतो, शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते, पचनसंस्थेवरती परिणाम होतात, ॲसिडिटी वाढते, पोटात जळजळ होतं, भूक कमी होते, बद्धकोष्ठता, जुलाब होऊ शकतात, पोट फुगतं, गॅसचा त्रास वाढतो, रक्तातील साखरेवरतीही परिणाम होतात, रक्तातील साखर वाढते, टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो, वजनावरतीही खूप परिणाम होऊ शकतो. जसं की काही लोकांचं वजन वाढतं तर काही लोकांचं कमी होतं, गोड तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, पोटाभोवती चरबी वाढते, स्नायू आणि सांधे, मान, खांदे आणि पाठ सतत दुखतात, स्नायू ताठर होतात, डोकेदुखी, मायग्रेन वाढू शकतो, त्वचा आणि केस गळतात, त्वचेवर मुरूम, पुरळ येऊ शकतात, त्वचा निस्तेज दिसू शकते. त्याचप्रमाणे हार्मोन्सवरतीही वाईट परिणाम होताना आपल्याला दिसतात. जसं की हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होऊ शकते, पुरुषांमध्ये लैंगिक इच्छा कमी होते, थकवा, अशक्तपणा वाढू शकतो, श्वसन संस्थेवरतीही परिणाम होतो, जसं की श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, दम लागल्यासारखं वाटतं, दमा असलेल्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो, मानसिक परिणामही होऊ शकतात, जसं की सतत भीती वाटते, चिडचिड वाढते, रागावर नियंत्रण राहत नाही, आत्मविश्वास कमी होतो, कोणत्याही कामामध्ये रस वाटत नाही, सामाजिक आणि कौटुंबिकही परिणाम होतात, जसं की नातेसंबंध बिघडतात, कुटुंबियाशी वाद वाढू शकतात, कामातील कार्यक्षमता कमी होते, एकटेपणा वाढू शकतो, सतत टेन्शनमध्ये असल्याची काही लक्षणे दिसतात, जसं की सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं, छातीत धडधड होणं, हातपाय थंड पडणं, तोंड कोरडं पडणं, वारंवार डोकेदुखी, भूक बदलणं, सतत नकारात्मक विचार येणं, लहान लहान गोष्टींवरती खूप राग येणं, झोप न लागणं, कोणत्याही कामामध्ये उत्साह न वाटणं. तणाव कमी करण्यासाठी काय करावं तर दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा, 7 ते 9 तासाची नियमित झोप घ्या, खोल श्वासोच्छवास घ्या, ध्यान करा, योगा करा, ताज्या भाज्या फळे खा, कॅफीन, मद्यपान, धूम्रपान कमी करा, मित्रांशी मनमोकळेपणाने बोला, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कमी करा, दिवसाचं नियोजन करा म्हणजे कामाचा ताण कमी होईल, आवडत्या छंदासाठी वेळ द्या, तणाव, चिंता किंवा नैराश्य जर दीर्घकाळ टिकत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा नक्कीच सल्ला घ्या. सतत टेन्शनमध्ये राहणं ही केवळ मानसिक समस्या नसून त्याचा परिणाम मेंदू, हृदय, पचनसंस्था, हार्मोन्स यावरती होतो. म्हणून आपल्या कामाचं व्यवस्थित नियोजन करणं आणि निरोगी जीवनशैली जगणं खूप गरजेचं आहे. तरच आपला ताणतणाव कमी होऊ शकतो. अन्यथा जर नियोजन नाही केलं तरी आपला ताण वाढू शकतो आणि त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. तेव्हा कामाचं नियोजन करा आणि हेल्थकडेही लक्ष द्या. नक्कीच निरोगी राहाल.